आज दिनांक 6 डिसेंबर 2025 बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी शाखा अहिरीतर्फे प्राणिता ते मुख्य चौक अहिरीपर्यंत 2 किलोमीटर रस्त्याचे बांधकाम 3 वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे चक्काजाम आंदोलन पुकारलेले आहे। आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि झालेले रस्ते 2 वर्ष टिकत नाही आणि 2 किलोमीटरला 2 वर्ष लागतात। अशा पद्धतीचं काम नसेल तर आम्हाला निषेध करावाच लागेल आणि सत्तेत असो किंवा बाहेर असो जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला उतरावं लागेल। आम्ही उतरणार आहोत। भारतीय जनता पार्टीचा काम सुरू केलेलं नव्हतं आणि काम सुरू होते आणि परत या वर्क ऑर्डर मध्ये तुम्ही आम्हाला लक्षात येत आहे की हे वर्क ऑर्डर तुम्ही 12 महिन्याचा कालावधी 2 किलोमीटरला 12 महिन्याचा कालावधी देण्यात आला। शासनाच्या नियमानुसार 12 महिन्याच असते। पण तुम्ही 2 महिन्यात 12 महिन्यात होणार का 12 महिने लागेल? 12 महिन्याच असते कारण 4 महिने पावसाळ्याचाच असते। आता पुढे पावसाळ्याचं शासनाच्या नियमाप्रमाणे जो कालावधी लागणार आहे ना त्याप्रमाणे ते टाकावं लागतं नाही। आणि काम तात्काळ सुरू का नाही झालं? आम्ही तर निवेदन देऊन आठवडा झाला सर, त्याच्यानंतर काम सुरू झालं नाही सर। आणि आम्ही आंदोलन करणार हा तुम्हाला अगोदर आम्ही इशारा दिलेला होता। त्यानंतर कोणी तुमचा सक्षम अधिकारी येत नाही आम्हाला, म्हणजे रात्री 12 वाजता मेसेज येतो, असं टेक्स्ट मेसेज पाठवल्या जाते आणि प्रशासन किती गंभीर आहे हे आम्हाला लक्षात आलंय सर 8 दिवसापासून। आज आम्हाला कालपासून आम्हाला निरोप येतात की आंदोलन करू नका। मग 8 दिवस का केलं सर प्रशासनाने? आम्ही पोटतिडकीने सांगितलं की इथे समस्या आहे, गंभीर समस्या आहे, 2 वर्षापासून लोकांना त्रास होत आहे, अपघात होत आहे, आरोग्याच्या समस्या तयार होत आहे, वेगवेगळ्या फक्त रस्त्यामुळे फक्त वाहनांचाच विषय नाही राहत तर आरोग्यापर्यंत चौकामध्ये बोर्ड लागलेला आहे सर। फरवरी 2024 लोकसभा निवडणुकीच्या पहिले भूमिपूजन झालं सर। मी बोर्ड दाखवतो तुम्हाला। आज त्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पहिले भूमिपूजन झाला। आज लोकार्पण होत नाही 2 किलोमीटरचा रस्ता 2 वर्षामध्ये। पूर्ण महाराष्ट्रात असं उदाहरण भेटत नाही साहेब। तुमचा जुना कंत्राटदार होता, वारंवार आम्ही तुम्हाला निवेदन दिले, पाठपुरावा केला, फोन केला, तुम्ही सांगितले तो कंत्राटदार काम करत नाही, त्याचा टेंडर कॅन्सल करू। समाज माध्यमावर तो सांगतो की गिट्टी नाही, हे नाही आहे, पूर्वनियोजित काम आहे, हे काय हजार लोकांचे साहेब वारंवार आम्ही पाठपुरावा केला, काही समाधानकारक उत्तर नाही। जुना कंत्राटदार 4 दिवस काम चालू करतो, मग 3 महिने काम बंद करतो सर। आता तुम्ही म्हणता पावसाळा आहे, ठीक आहे, पावसाळा संपला सर, आता हिवाळा आहे। आणि माझ्याकडे व्हिडिओ साहेब, जून 30 जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात डांबर घेऊन या चौकात आले सर। माझ्याकडे व्हिडिओ 30 जूनच्या नंतर तुम्ही डांबरीकरणाचा डांबर आणू शकता का सर? जीआर आहे, पण तुम्ही आणलेला। तुम्ही या पद्धतीने काम करत असेल अहिरीच्या मुख्य चौकात, जे अहिरी विधानसभेच्या मुख्यालय साहेब, हे इथे अहिरी स्टेटचे दिवंगत राजे कैलासवासी राजे विश्वेश्वरराव महाराज साहेब, त्यांचा पुतळा लागलेला आहे, त्यांच्या साक्षीने आम्ही इथं आंदोलन करत आहे। कट्टर विदर्भवादी नेते आहे सर। तर आम्ही आहो अहिरी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज या मुख्य चौकात आहोत। तर जे प्राणिता ते अहिरी जे मुख्य चौकपर्यंत जो 2.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहेत। किती लोकांचे अपघात झाले आहेत आणि कितीचे प्राण गेलेले आहेत आणि बरेच लोकांनी आंदोलन केलेले आहेत, परंतु या ठिकाणी अजूनपर्यंत हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी शाखा अहिरी तर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आला। या ठिकाणी रस्ता जाम हा आंदोलन करण्यात आला। तर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत गडचिरोली जिल्हाचे उपाध्यक्ष श्री मतिवार साहेब। तर यांच्याकडून जाणून घेऊया तर यांचे प्रमुख मुद्दे काय आहेत। 2 वर्षापासून सतत हा रस्ता उखडलेला होता। रस्ता उखडून तर 3 ते 4 वर्ष झालेले होते, पण उद्घाटन झालं, भूमिपूजन झालेलं होतं 2 वर्षापूर्वी। तेव्हापासून 2 वर्षापासून या 2 किलोमीटरला 4 वेळा नारळ फोडण्यात आलं, 4 वेळा उद्घाटन करण्यात आलं। तुम्ही 40 वेळा उद्घाटन करा, आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, परंतु 2 किलोमीटरच्या रस्त्याला एवढा कालावधी कशाला लागतो? एक तर कोणाचं येते हे नाही। या भागात सर्वच अहिरीचा मुख्य रस्ता, हे इथे मुख्यालय आहे, हे मंत्री महोदय होते माजी कॅबिनेट मंत्री, त्यांचं गाव होतं, ते कॅबिनेट मंत्री असतानापासून या रस्त्याचे तेच हाल होते।
आजही तेच हाल आहे आणि 40 वेळा ते भूमिपूजन करतात, नारळ फोडतात आणि आजही ते काम मात्र जसंच्या तसं आहे. इथे जनतेला प्रचंड त्रास होत होता, धुळीमुळे, अपघातांमुळे असो आणि हे गिट्टीमुळे प्रत्येक वेळेस आणि पावसाळ्यात जागोजागी खड्ड्यांमध्ये नेहमी पाणी साचणे, तसा प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळा त्रास इथे होत होता आणि प्रचंड त्रासामुळे नागरिकही त्रस्त झाली होती. भलेही आम्ही भाजपाचे असे ना, पण नागरिकांच्या समस्येसाठी आम्हाला कटिबद्ध राहावं लागलं. आम्ही कटिबद्ध उभेही राहू. त्याच्यासाठीच आज आम्ही भव्य चक्काजाम आंदोलन केलेलं होतं. आज कार्यकारी अभियंता साहेबांनी स्वतः येऊन लवकरात लवकर 3 महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं. त्यानंतर आम्ही ते आजचं आंदोलन हे केलेलं आहे. पण यानंतरही प्रत्येक समस्येला, जनतेच्या प्रत्येक समस्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. भाऊ मी काय म्हणतो, आपण जो रस्त्याचा मुद्दा आहे, या शेतातले संपूर्ण रस्ते ते आहेच हा. तर त्यासोबतच आपला जो रस्ता आहे, रस्त्याचं रुंदीकरण बद्दल काय सांगाल? रुंदीकरण हा प्रशासनाचा विषय आहे. आज 2 किलोमीटरसाठी प्रशासनाकडे निधी नाही आहे म्हणतात. तर या रुंदीकरणासाठी जवळपास 290 कोटीचा खर्च आहे. आज 2 कोटीचा रस्ता आज होत नाही आहे. ते खूप मोठे दिवा स्वप्न पाहण्यात आजच्या तारखेला तरी अर्थ नाही असं मला वाटतं.